नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये एक नवी अपडेट समोर आलेली आहे। अटकेत असणाऱ्या मनोज शिरुरेच्या फ्लॅटवर विशेष क्लास भरायचे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हे क्लासेस पीव्ही कुलकर्णी घ्यायचा असं देखील समोर आलेलं आहे। तर मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये प्लॅटिनम आणि गोल्ड अशा बॅचेस होत्या। प्लॅटिनम आणि गोल्ड पॅकेजसाठी भरमसाठ शुल्क आकारलं जायचं अशी देखील सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता कुलकर्णी, मोठेगावकर आणि शिरुरे या नेक्सस बाबत सीबीआय कडनं तपास सुरू आहे। गेली 28 आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, मनोज शिरुरेच्या फ्लॅटवरती अशा पद्धतीनं एक क्लासेस भरायची आणि त्यासाठी प्लॅटिनम असेल, गोल्ड असेल असं त्यांनी बॅचेसला नावं दिलेली होती आणि यासाठी भरमसाठ पैसे देखील उकळलेले होते। काय नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे? नक्कीच श्रीकांत, जसं जसं इन्व्हेस्टिगेशन किंवा तपास खोलमध्ये जात आहे तशा वेगळ्या नेक्सस आपल्याला समजून येत आहे। काल ज्या प्रकाराने दिल्लीच्या सीबीआय कोर्टात तेजस शाह आणि डॉक्टर मनोज शिरोरेला हजर करण्यात आलं, त्यानंतर ज्या प्रकारची एक तपास पुढे नेण्यात आली त्यात हे समजून आलं आहे की डॉक्टर मनोज शिरोरे यांचं लातूरमध्ये एक फ्लॅट आहे, तिथे विशेष क्लासेस हे घेण्यात यायचे आणि हे क्लासेस जे आहेत खूप सकाळी म्हणजेच 5च्या पहिले किंवा लेट नाईट असे घेण्यात यायचे। आणि या क्लासेसमध्ये जे आहेत ते मोठेगावकर यांचे जे एक उच्च वर्गीय जे एक सगळे स्टुडंट्स असायचे, विद्यार्थी असायचे, त्यांना या क्लासेसमध्ये स्पेशल क्लासेसमध्ये आणण्यात यायचं आणि त्याला प्लॅटिनम गोल्ड बॅच सांगायचे, जिथे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून फीस घ्यायचे आणि त्यांना हे पेपर्स किंवा हे जे गेस्ट पेपर्स जे आहेत जे आता सांगण्यात येत आहे त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करायचे। सध्या सीबीआय डॉक्टर मनोज शिरोरे बरोबरच मोठेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी या तिघांचं एक नेक्सस जे आहे ती इन्व्हेस्टिगेट करतेय। मोठेगावकर क्लासेसचे हे प्लॅटिनम गोल्ड बॅचचे जे विद्यार्थी आहेत जे मोठ्या घराण्यातले आहेत त्यांना या विशेष क्लासेसमध्ये आणण्यात यायचं, त्यांच्याकडून हे एक्स्ट्रा स्पेशल फीस घेण्यात यायचे, असा हा पूर्ण नेक्सस राहायचा। आणि डॉक्टर शिरोरेच्या या फ्लॅटमध्ये हे ट्युशन्स भरायचे आणि तिथेच जर आपण बघितलं तर पीव्ही कुलकर्णी द्वारा हे गेस्ट पेपर्स किंवा हे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते घेऊन या विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात यायचं आहे। तर सध्या हे डॉक्टर मनोज शिरोरे हे सीबीआयच्या कोठडीमध्ये त्यांना विचारपूस सुरू आहे आणि अजून किती डीप खोल हा तपास जातोय आणि अजून कोणता मोठा नेक्सस बाहेर येतोय यावरती लक्ष। निश्चितच उर्वशी, खरं तर या तिघांचंच नेक्सस नाही, यामागे एक मोठं रॅकेट असण्याची देखील शक्यता आहे, कारण ज्या पद्धतीचे अपडेट दिवसेंदिवस समोर येत आहेत त्यामधून हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद उर्वशी।